महत्त्वाची बातमी दिवसा तालुक्यात शिवणगाव फतेपूर येथे रविवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य झटके बसलेत। अचानक झालेल्या या सौम्य झटक्याने नागरिक हादरून गेलेत। जमीन हलल्याने अनेकांना काहीतरी झाले याचा भास झाला, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। अचानक जमिनीमध्ये हालचाल जाणवल्याने अनेक कुटुंब घाबरून घराबाहेर पडली। महिला, वृद्ध लोकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्री 3 वाजेपर्यंत उघड्यावरच थांबेना पसंत केले। विशेष म्हणजे ही घटना नवीन नसून मागील महिन्यामध्ये सुद्धा काही महिन्यांपासून शिरसगाव व शिवणगाव परिसर भूकंपीय हालचालींना अनुभव घेत आहे। यापूर्वी देखील या भागात सौम्य झटके बसल्याने परंतु या धक्क्यामुळे कुठलीही जीवितहानी व वित्तहानी झालेली नाही। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। घटनेची माहिती मिळताच दिवसा तहसीलदार, गटविकास अधिकारी, खासदार वानखळे, आमदार राजेश वानखळे, संजय देशमुख यांनी या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत गावाची पाहणी केली। तसेच भूगर्भीय हालचालीचे कारण शोधण्यासाठी विशेष असं पथक तयार करण्यात येणार। श्रीनिवास सावंतकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात येणार असून त्या अनुषंगाने बुधवारी याबाबत सर्वेक्षण करण्यात येणार असून या संदर्भात अहवालानुसार उपाययोजना करण्यात येईल। तसेच ग्रामस्थांची चर्चा करण्यासाठी एक विशेष सभा घेण्यात येणार असल्याची माहिती दिवसा तहसीलदार डॉक्टर मयूर कळसे यांनी या दरम्यान दिली आहे। जिओलॉजिकल टीम आली होती मागच्या वेळी शिवणगावमध्ये तपासण्यासाठी, पण त्यांनी सांगितलं भूकंपाचे धक्के नाही आहे। मग भूकंपाचे धक्के नाही तर हे धक्के लागते कशाचे हा प्रश्न आता आहे। गावकरी रात्र जागत नाही आहे, रस्त्यावर उभं होत आहेत। प्रशासनानं खरं तर याचा सखोल तपास केला पाहिजे। जिओलॉजिकलची मोठी वरच्या पातळीवरची टीम पाठवली पाहिजे आणि सखोल तपास करून हे लोकांना सांगितलं पाहिजे। नाही तर एक दिवस असं होईल रात्रीचं लोक झोपून राहील आणि रात्री भूकंपाचे धक्के होऊन गाव नष्ट होईल। या सगळ्या भूकंपाच्या धक्क्यापासून शिरसगाव, मुजरी, शिवणगाव, फतेपूर, इकडे धोत्रा, इकडे शेंदोळा, हे सगळे गाव हे अजूनही भीतीच्या वातावरणात आहे। लोक इथं भीतीच्या वातावरणात जगून राहिले। प्रशासन याकडे दुर्लक्ष करून राहिलं। तहसील कार्यालय असो किंवा तलाठी असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असो यांच्याकडून ठोस अशा कोणत्याही उपाययोजना होत नाही आहे आणि नागरिकांमध्ये या सगळ्या विषयामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। त्यामुळे शासनाकडे अशी मागणी आहे की तातडीने याची चौकशी केली पाहिजे, जिओलॉजिकल टीम पाठवली पाहिजे आणि सखोल पद्धतीने इथे तपास केला पाहिजे, जेणेकरून लोकांना समाधान, भीती दूर होईल आणि समाधान मिळेल।